तर नवी मुंबईत भाजपचं एकतर्फी वर्चस्व पाहायला मिळालेलं आहे। भाजपकडून नवी मुंबईमध्ये टांगापलटीचे बॅनरही लावण्यात आलेले आहेत। भाजपनं नवी मुंबईत शिंदे सेनेला डिवचणारे बॅनर लावलेले आहेत। नवी मुंबईत 111 पैकी 72 जागांवर भाजपनं आघाडी घेतलेली आहे। नवी मुंबईत भाजपचं एकतर्फी वर्चस्व पाहायला मिळालंय। भाजपकडून नवी मुंबईमध्ये टांगापलटीचे बॅनर लावण्यात आलेले आहेत। नवी मुंबईमध्ये शिंदे आणि गणेश नाईक यांच्यामध्ये वाकयुद्ध रंगलं होतं। माझ्या नादी लागू नका, मी टांगापलटी आणि घोडे फरार करतो असं देखील शिंदेंचं वक्तव्य होतं। आणि त्यानंतर आपण बघतोय भाजपनं आता शिंदेंना डिवचणारे बॅनर नवी मुंबईमध्ये लावलेले आहेत। नवी मुंबईत 111 पैकी 72 जागांवर भाजपनं आघाडी घेतली आणि त्यानंतर हे बॅनर लावण्यात आलेले आहेत। या बॅनरवर आपण बघतोय या ठिकाणी कशा पद्धतीनं घोडे फरार झालेला टांगा दिसतोय आणि एक व्यक्ती हा टांगा सावरण्याचा प्रयत्न करत असल्याचं दिसतंय। शिंदेंना डिवचणारे हे बॅनर असल्याची चर्चा शहरभर सुरू झाली आहे। गणेश नाईक यांनी नवी मुंबईमध्ये भाजपकडे पुन्हा सत्ता आणून दिली। भाजपकडून नवी मुंबईमध्ये टांगापलटीचे बॅनर लावण्यात आलेले आहेत। शिंदे सेनेला डिवचणारे हे बॅनर समोर येत आहेत। मोठ्या प्रमाणात अशा पद्धतीनं बॅनरबाजी करण्यात आलेली आहे। 111 पैकी 72 जागांवर भाजपनं आपलं एकतर्फी वर्चस्व मिळवलेलं आहे। त्यामुळे आता इथं एखादी सत्ता नवी मुंबईत भाजपकडे गेलेली आहे। गणेश नाईक यांच्या नेतृत्वात ही सत्ता भाजपकडे आलेली आहे। नवी मुंबईमध्ये भाजपचं एकतर्फी वर्चस्व पाहायला मिळत आहे। गणेश नाईक यांनी मी टांगा पलटी पण करतो आणि घोडे फरार पण करतो असं म्हटलं होतं। शिंदेंना आव्हान दिलं होतं आणि त्यानंतर गणेश नाईक यांच्या आव्हानाचीच चर्चा होती। भाजप विरुद्ध शिंदे सेना असाच संघर्ष नवी मुंबईमध्ये पाहायला मिळाला होता आणि अखेर नवी मुंबईचा गड राखण्यात गणेश नाईक यांना यश आलेलं आहे आणि गणेश नाईकांनी आपण बघतोय इथं मोठा असा विजय मिळवलेला आहे।